समाजांचा काही लोकांनी आमचं आंदोलन हे जातीच्या विरोधात नाही, आमचं आंदोलन हा फक्त त्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं त्यांची जात ही गुन्हे घ्यायला मागे सरकत नाही, कारण विषय आमच्या बापाचा आहे आणि ज्यावेळेस आमच्या बापाच्या नादी कोणी लागाल ना त्याला उभा फाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. ज्या पद्धतीने आता सांगितलं गेलं की अॅट्रॉसिटी दाखल करतायत, हे करतायत, अशा विविध खोटे गुन्हे दाखल करतायत. माझा प्रश्न आहे त्या प्रशासनाला, मग का प्रशासन काय डोळे झाकून बसला आहे का? ज्या वेळेस आमच्या छत्रपतींवरती चिखलफेक होते, दगडफेक होते, आमच्या आया बहिणींवरती शिवीगाळ होते, घोषणा द्यायच्या आणि ह्याचे ऍडव्हान्स दिरवा आणि या आमंत्रणाचा तुम्ही जाती अंतराची लढाई जर करत असाल किंवा जातीयवाद समाजकंटक म्हणून जर उभा राहत असाल तर तुमची नांगी वेळेवर भेटली पाहिजे. आणि नक्कीच आम्ही दुर्जनांचं निर्धारण करतो हे तुमच्या छातीवर दिलं आहे. गेली 4 वर्षे सातत्यानं माता भगिनी न्यायासाठी तुमच्या या ठिकाणी दाराचे उंदरे झिजवत आहेत. हे अजूनही जर पोलीस प्रशासनाला कळत नसेल तर त्या बिल्ला काढण्याची किंवा ते बिल्ला लावण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला वाटावा हा थोडा विचार प्रशासनाने या ठिकाणी केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब करतात तो देवणी तालुक्यात फोन करतो नाही आज कुणीच जायचं नाही, आज हे मराठी ते सगळेच जेपूड घालून घरात बसतात. आमदार खूप आणि तर मग तुम्ही सांगायचं आम्ही कायद्याचे रक्षण करते आहोत माता भगिनींचं, याचा विचार या ठिकाणी पोलीस प्रशासनानं करावं. आणि जर जमत नसेल तर याही पेक्षा आमचा न्याय घेण्यासाठी आम्ही आहे.